दुपारचं जेवण वगैरे झालं. दुपारचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि अंश पण जेवला. आम्ही दोघं जेवलो. आता पप्पा द्यायचे सकाळीच कामाला गेलेत, अजून काय आलेले नाही. म्हणजे सकाळी गेलेत, आज लवकर नाहीत का ते तुम्हाला सांगते. तर अंशला म्हणजे बोलत नाही ना, त्याच्यासाठी माहेरी म्हणजे तिकडं म्हणजे गावाला ट्रीटमेंट ठेवली त्याची. हॉस्पिटल आहे मानसिक आजारावर. तर तिथे ना लहान मुलांना म्हणजे असं बोलत वगैरे नाही, त्याच्यासाठी हॉस्पिटल आहे. तर तिथे त्याला म्हणजे एकदा घेऊन गेले होते मम्मी आणि पप्पा. तेव्हा मी त्यातून एकदा पण नाही गेलेली, मम्मी आणि पप्पा गेले होते घेऊन. तर मग त्यांनी 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या. ते बस इथं त्यांना सांग काहीच मी आज चाललो माझ्या मामाच्या गावाला. पप्पा घेऊन चालेत मला. सांग मागे पण पप्पा घेऊन गेले होते, आता पण मला पप्पा घेऊन चाललेत. बाय. हाय गाईज. हाय. आणि व्यवस्थित कर त्यांना हाय, व्यवस्थित कर. हाय कर, हाय कर त्यांना. हाय हाय हाय. आता म्हणजे बघ तुम्हाला समजत असेलच, पहिले कसं तो ब्लॉगमध्ये वगैरे असं बोलत नव्हता ना, तर आता ब्लॉगमध्ये बोलतो. आणि परत मी सांगितलं त्याला हाय कर, तर बरोबर हाय बोलला तो. आणि जेव्हा बाय बोललो ना आपण तेव्हा बाय बोलणार. तर मग मला त्या आता हॉस्पिटलला नेऊन त्याला म्हणजे ट्रीटमेंट ठेवून खूप फरक पडला आहे. आम्ही जे सांगतो ते तसं तो करतो आहे. आणि आता मी सांगितलं तरी पण त्याने बघा पप्पाने त्याच्या ते अभ्यास करण्याचं आणले ना, ते गेलं आहे काढायला. म्हणजे ॲनिमल्स वगैरे प्राणी फळे सगळं त्याच्यामध्ये ते स्पीकर आहे, त्याच्यामध्ये कार्ड टाकायचे आहेत. आणि ते कार्ड टाकून त्याच्यासाठी म्हणजे बोलण्यासाठी आम्ही खूप थेरपीचं वगैरे खूप काय काय आणलेलं आहे का जेणेकरून तो बोलेल. परत बुक्स वगैरे घेतलेले आहेत आणि ते पण परत साऊंड सिस्टीमचे सगळे घेतलेले आहेत, त्याच्याने तो बोलण्याचा प्रयत्न करतो, बोलायला लागला. पण ह्या हॉस्पिटलचा आम्हाला फायदा काय झाला. आणि ते हॉस्पिटल कुठे ते सांगते. तर शहापूरमध्ये त्यांचं गाव आहे ना, सॉरी अघई आहे. म्हणजे त्यांचं माझं माहेर, पण मग अघई आहे ना, तिथे ते मानसिक आजारावर हॉस्पिटल आहे. तर मुलं म्हणजे असं मानसिक आजार म्हणजे असं याला आजार वगैरे नाही, पण तो बोलत नाही ना, त्याची मस्ती खूप असायची. तर ती थोडी कमी करण्यासाठी, तो ॲक्टिव्ह जास्त होता तर थोडा हे करण्यासाठी. तरी बघा आहे त्याला दाखवते तुम्हाला एकदा. तुमच्या मुलांना मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन मागू शकता, खूप भारी होते अभ्यास करण्यासाठी. मध्ये सर्च तुझं पण दाखवते तुम्हाला कसं करतो ओपन करून तुम्हाला दाखवते. व्यवस्थित ओपन करून दाखव. तर हा बघा, तू ओपन काढ बाबू ते, मी त्यांना दाखवते तोपर्यंत. हा बघा, हा स्पीकर आहे. याच्यामध्ये इथून असे कार्ड टाकायचे आहे. आणि इथे बघा, इथे आवाज स्टार्ट कसं करायचं दाखवते का. थांब भेटलो त्यांना दाखवू दे एकदा. हां, हे बघा इथे स्टार्ट करायचं आहे. आता हा इथे दिलेलं आहे त्यांनी ऑन ऑफ करायचं आहे. तर आता आपल्याला इथे ऑन करायचं आहे, म्हणजे ऑन करण्याचं इथे दिलं आहे. आणि परत हा चार्जिंगचा आहे. सेलचं कसं असतं ना, सेल संपल्यावर ते दुसऱ्या येणार, पण हे चार्जिंगचं आहे. खूप भारी आहे हे. त्याच्या पप्पांनी मागवलेलं ऑनलाईन, मला नाही माहिती किती प्राईज आहे त्याची, पण खूप भारी आहे. याच्यामध्ये इथून आता अंश कार्ड वगैरे टाक रे, पाहिजे का तुला लावून. हां, अंश चालू झालेलं आहे. तर गाईज आता इथे बघ चालू झालं आहे. तर इथे आपल्या आवाज कमी करू शकतो, स्पीकरचं ऑप्शन आहे. आणि इथे बॅक फ्रंट आणि बॅक बाजू आपण करू शकतो, दोन्ही बाजून. आणि आता अंश कार्ड दाखव त्यांना, कार्ड टाकून. हा बघा असा बॉक्स आहे. तर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही कार्ड केले. हे बघा अंशने टाकलं. अंश परत दुसरा पेज घे, ओपन कर. एवढे खूप असतात म्हणजे त्याचे प्राणी फळे वगैरे सगळं, ॲनिमल्स ABCD सगळं त्याच्यामध्ये येतं बघा. असं कार्ड टाकायचं अंश तुम्हाला दाखवतोय. तर अशा पद्धतीने कार्ड टाकायचं आहे, काढायचं आहे. तो तुम्हाला दाखवतो बरोबर. बघा एवढा ॲक्टिव्ह झाला आहे ना तो, आता सगळ्या गोष्टी करतोय. आणि त्या हॉस्पिटलला नेऊन त्याला खूप फरक पडला आहे. तर हाचा ब्लॉग अंशसाठीच आहे का मी तुम्हाला म्हणणार आहे. अंशला आता दुपार झाली, पप्पा त्याचे येतील 4 वाजेपर्यंत, त्याला घेऊन जातील. मी नाही जाणार, दिदू आणि मी नाही, ऊन पण खूप आहे त्यामुळे आम्ही नाही जाणार. तर हे बघा, याचा साऊंडचा वापर आता इथे बघा, ही लाईट पेटल्यावर तो चालू होतं. इथे ऑन ऑफ केल्यावर तो बाहेर जाताना बाय बाय सांगता. आणि ते इथे लाईट रेड कलरची पेटते. तर कार्ड अंश असे नाही टाकायचे. कसे बोलले तुला, कार्ड कशी ठेवायची व्यवस्थित. तर हे कार्ड याच्यामध्ये असं पॅकेटमध्ये त्या बॉक्समध्ये कार्ड आहेत. आणि इथून टाकायचं. तर परत टाकून दाखवतो तुम्हाला बघा. आणि ही एक पिन आहे चार्जिंग करण्यासाठी, ते आपल्या चार्जरला लावायची आणि ते चार्जिंग करायची, त्याच्यासाठी आहे. तर हे सगळं ऑनलाईन मागवलेलं आहे. त्याला पण खूप भारी आहे हा पण. तर तुमच्या मुलांना मागवायचं असेल तर तुम्ही फ्लिपकार्टवरून हा मागवू शकता. यांच्या पप्पांनी मागवले, खूप भारी आहे. पण दोन्ही बाजूंनी टाकलं ते कार्ड. अंश इकडच्या बाजून आहे का, सॉरी चुकलं तुझं, ते ओपन कर. तर
हा असा करतो तो अभ्यास. त्याच्यामुळे त्याला पप्पा त्याचे घेऊन. हां, तर मग ते सांगते. तर आता दुपारी बोलले ते ऑफिसला म्हणजे साहेबांना वगैरे सांगून लवकर येऊ. मग जर ते आले तर ते घेऊन जातील मागे. पण तर ते तिथे नेलं ना तेव्हा मम्मी पप्पा पहिल्यांदा घेऊन गेले होते हॉस्पिटलमध्ये. तर त्याला फरक पडला आहे. 15 दिवसाच्या गोळ्या त्यांनी दिल्या होत्या. त्याच्याने 15 दिवसात थोडा फरक पडला, नॉर्मल म्हणजे थोडा फरक पडला. त्याच्यानंतर परत गेले तेव्हा पप्पा घेऊन गेले होते. त्याच्या शनिवारी जावं लागतं, रविवारी खूप गर्दी असते त्यामुळे नंबर लावायला लागतो. आणि मग रविवारी तर तसे 15 ते आणि आता हे 15 असे 30 दिवसात म्हणजे एका महिन्यामध्ये इतका रिझल्ट आलेला आहे त्याला. का बघा तो तसं एकदा दाखवलं त्याला का त्याच्या डोक्यात फिट होतं, कोण आवाज दिल्यावर कोण काय सांगतं काय हे त्याला आधी कळत होतं. त्या हॉस्पिटलमध्ये नेऊन एवढा फरक समजला का बघा आपण आवाज दिल्यावर तो बघतोय, बोलतोय आणि पूर्ण त्याला ॲक्टिंग वगैरे सगळं दाखवलं तशा पद्धतीने करतोय. आवाज दिल्यावर येणार स्वतःच्या गाण्याला सगळ्या गोष्टी आता तो करायला लागला आहे. त्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये नेऊन खूप फरक पडला आहे त्याला. तर मग त्यासाठीच आता त्याचे पप्पा जातील घेऊन 4 वाजेपर्यंत येतील आणि मग ते दोघंजणं जातील. तर पण त्याला आता अंगणवाडीची गरज आहे असे पण डॉक्टर बोलले होते की म्हणजे मुलांची गरज आहे त्याला. लहानपणापासून आम्ही दोघंच म्हणजे मीच त्याला मुलं वगैरे खेळायला कोण नाही त्याच्यामुळे हे सगळं कारण आहे डॉक्टर बोलतात काय. आणि त्यात मोबाईल बघायचा मी काम वगैरे करताना तर मेन म्हणजे मोबाईलचा प्रॉब्लेम आहे मुलांना. मोबाईल दिल्यावर आता अंशवरूनच आम्हाला समजलं. आणि त्याच्यात दिदू झाली तर बघा तिला आम्ही मोबाईल वगैरे काही जास्त म्हणजे मोबाईल काही जास्तचा प्रश्नच आम्ही मोबाईल तिला अजूनपर्यंत मोबाईल हा दाखवत पण आणि मी सुद्धा तिच्यासोबत म्हणजे असल्यावर घेत नाही मोबाईल. त्याच्यामुळे ती सगळं बोलते, तिला तर सगळंच कळतं. त्याच्यामुळे मोबाईलमुळे ह्या गोष्टी होतात. तर मोबाईल नाही जास्त द्यायचा. आणि आता त्याला मोबाईल टी व्ही सगळे कायमचे बंद केले त्याच्यामुळे मग एवढा होतं ना. आता तिला अंगणवाडी सोडायचं त्याच्यामुळे मग आज त्याचे पप्पा घेऊन जातील. आणि हॉस्पिटलचं झालं की ते उद्या येतील, याला ठेवायचे तिथेच मावशी त्याची आली मग ती घेईल त्याला. आणि 1 आठवडा त्याला मी बोलले करा मी जाणार आहे मग त्याला नंतर थोड्या दिवसांनी घ्यायला. तोपर्यंत तो राहील तिकडे राहतो मामाच्या गावाला म्हणजे माझ्या घरी तिथे राहतो. तो आता पप्पा येतील त्याचे मग त्याला घेऊन जातील आणि मग ते चालेल. मग आजचा दिवस आम्ही आणि तिथे दोघीच आम्ही राहणार आहेत. ताईन ते पण गावाला गेले ते पण येतील परवा. आता दोघीच आहेत आम्ही. आणि तोपर्यंत अंश बघा आता भात वगैरे खाल्लं आणि बघा करतो अभ्यास. तोपर्यंत करू दे. त्याचे आता कपडे भरायचे आहेत आणि बाकीचे त्याला दप्तर वगैरे अंगणवाडीमध्ये जायला तर घरी ठेवलेलं आहे. आणि तोपर्यंत पप्पा येईल तोपर्यंत आहे थोडा वेळ खेळतो तो. बाकीचं तर बघा आता त्याचे पप्पा आले का घेऊन जातील त्याला. अजून 1 तास बाकी आहे. पण त्या हॉस्पिटलमुळे आम्हाला खूप फरक पडलेला कारण की आम्ही प्रायव्हेटला दाखवले तर डॉक्टर बोलले आम्हाला का थेरपी वगैरे लावायला लागेल. पण इथे पण डॉक्टर बोलले थेरपीची गरज आहे त्याला. गरज वाटत नाही पण म्हणजे नाहीच बोलला तर लावायला लागेल. पण कसं आम्ही काय केलं जास्त मुलांच्यात वगैरे सोडायला सांगितलं मग फरक समजला. आणि त्यांच्या गोळी वगैरे मेडिसिन काही त्यांनी दिले त्याच्याने पण फरक समजला थोडाफार. त्याच्यामुळे आता त्याला वाटत नाही थेरपीची गरज आहे कारण की तो आता सगळं आम्ही त्याला इथंच आणून दिलं आहे थेरपीचं सगळं अभ्यास वगैरे सगळं करतो. आणि जे पण आम्ही त्याला सांगितलं सगळ्या गोष्टी आवाज वगैरे दिल्यावर सगळं येतो आहे करणार सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला आता गरज नाही थेरपीची. त्याच्यामुळे याच्यानेच तो होईल. आणि आता त्याला अंगणवाडीची गरज आहे म्हणून अंगणवाडीत सोडू. ब्लॉग कंटिन्यू करा. त्याच्या पप्पा आल्यावर बघा तुम्हाला असं घेऊन जाणार बाई करत जातील. आणि आता ऊन पण जास्त आहे ना त्याच्यामुळे थोडं लेटच निघतील ते. तर आता अंश आणि यांच्या पप्पाची तयारी झाली तर निघालेत ते आता जायला. तर बघा अंश आणि यांचे पप्पा चालेत ना. तर गाईज आता अंशी पप्पा आणि अंश गेलेले आहेत. तर मला तर थोडं मध्ये ब्लॉग करायला तर दिदू रडत होते वगैरे त्याच्यामुळे काही जमलं नाही. तर तोच मी ते करते कंटिन्यू. तर अंश आणि पप्पा बघा या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते निघाले दोघे पण आणि अजून पोहोचले नाहीत. तर आता 8 वाजलेत आणि अजून त्यांचा कॉल आलेला नाही. आता पोहोचतील म्हणजे ते अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचले असतीलच. पोहोचल्यावर कॉल येईल त्यांचा. तर गेलेत बघू आता अंश उद्यापासून राहतो की काय. असं तर राहतोय तो कधी पण आता जास्त करून बोलतोय वगैरे मम्मा. तर म्हणजे राहायला थोडं हेच होईल पण बघू आता आम्हाला दाटून वगैरे येईल पण काय करणार कारण की त्याला अंगणवाडीमध्ये वगैरे सवय पडायला लागेल. कारण इथे पण अंगणवाडीमध्ये त्याला टाकायचं आहे त्याच्यामुळे त्याला मी ठेवले तिकडं. तर आता आम्ही दोघीच आहेत. मी जेवली दिदू आणि मी. दिदूला आता भरवलं तिला पण थोडं आणि मी पण जेवली आणि आता अंथरूण वगैरे केली. तिकडे दिदूची आमच्या मस्ती झाली बघा खेळते कशी दिदू. चिकन तू घालू नको ग तोंडामध्ये. डिडू
दिदू बघ, ही बघा दिदू दिदू दिदू. बोल दिदू. दादा कुठे गेला? दादा म्हण. दादा नाही म्हणजे कलमत नाही आम्हाला. तर बघू आता अंशचे पप्पा उद्या त्याला हॉस्पिटलला वगैरे नेऊन घेऊन हॉस्पिटलमध्ये नेऊन आणतील आणि मग तो राहिला तिथे आजीकडे आणि मग ते येतील संध्याकाळी. तोपर्यंत आम्ही दोघीच आहेत आणि मग उद्या आल्यावर आता अंश राहतो की काय ते उद्या आल्यावर समजेल. तसं कॉल करतील माझी बहीण, फोन वगैरे करेलच की अंश आहे व्यवस्थित वगैरे सगळं तसंच राहतो. तर चला मग आता आमची जेवण वगैरे झालं, आता तिला घेऊन झोपते. आता चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि माझ्या चॅनलला नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि ह्या अशा व्हिडिओला आजच्या लाईक करा आणि कमेंट करून सांगा का आजचा ब्लॉग हा कसा वाटला. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.